नमस्कार। किशोरवयीन मुलांमुलींमध्ये लैंगिक बदल घडवणारा काळ यालाच आपण पौगंडावस्था असे म्हणतो। उंची व लैंगिक बदलांबरोबर मानसिक व आकलन विषयक बदल या काळात घडत असतात। साधारणतः मुलीमध्ये 12व्या वर्षी व मुलांमध्ये 13व्या वर्षी हे अपेक्षित परिवर्तन घडत असते। सुप्त असलेली जनन संस्था एका विशिष्ट वयाला अचानक जागृत होते व पौगंडावस्थेला सुरुवात होते। शरीरशास्त्राप्रमाणे बहुतेक करून योग्य वजन झाल्यावर हे बदल आढळतात। हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमुलींमध्ये चरबीचे प्रमाण वाढत चालले आहे। टीव्ही व सोशल मीडियाच्या अतिप्रभावामुळे मानसिक प्रगल्भता देखील लवकर येत आहे। त्यामुळे ठराविक टार्गेट वजन ही मुलं-मुली वया आधीच प्राप्त करतात। बहुतेक करून लवकर वयात येण्याचे हे एक मुख्य कारण समोर आले आहे। त्यामुळेच हे बदल आजकालच्या काळात मुलींमध्ये 10व्या वर्षी व मुलांमध्ये 11व्या वर्षी दिसून येतात। पण काही वेळेस हे बदल त्याही अगोदर होत असल्यास त्या आजाराला अकाली पौगंडावस्था म्हणजेच प्रिकॉशियस प्युबर्टी असे म्हणता येईल। अकाली पौगंडावस्था हा पालक व बालक दोघांसाठी अतिशय मानसिक तणाव आणणारा हार्मोनचा आजार आहे। बालकांमध्ये तेवढी समज नसल्यामुळे हे शरीरात घडणारे बदल त्याला त्रासदायक ठरतात। त्यामुळे इतर मुलींपेक्षा आपण वेगळे आहोत या भावनेने न्यूनगंड निर्माण होऊ शकतो। पालक स्वतः देखील यामुळे चिंतित होतात व काय करू हे समजत नसते। आपल्याकडे समाजात या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही। त्यामुळे बरेच वेळा संकोचून घाबरून जाऊन या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते। पालकांनी या आजाराबद्दल सतर्क राहावे म्हणून काही लक्षणांचे गांभीर्य जाणून तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। मुलींमध्ये 8 वर्षाच्या आत स्तनांची वाढ, काखेत अथवा जांघेत केस येणे, पाळी येणे अशी लक्षणे आढळतात। तर मुलांमध्ये केस येणे, आवाज घोगरा होणे, राग लोभ तीव्र होणे व लैंगिक प्रेरणा येणे हे होऊ शकते। मुलांमुलींमध्ये अचानक उंची वाढीला वेग येणे हे देखील या आजाराचे लक्षण असू शकते। या आजारातील सर्वात मोठा शारीरिक तोटा म्हणजेच लवकर हार्मोन सक्रिय झाल्यामुळे हाडांची वाढ थांबते व सुरुवातीच्या तुलनेने उंच वाटणारी मुले पुढे जाऊन मात्र बुटकी राहतात। या आजाराकरता अनेक कारणे असू शकतात। तज्ञ डॉक्टरांच्या योग्य तपासण्या करून आजारांचे निदान कायम करतात। वेळेवर केलेल्या औषधोपचाराने काही प्रमाणात होणारा मानसिक ताण व उंचीचा तोटा नियंत्रणात ठेवता येतो। या आजाराची दुसरी बाजू म्हणजेच किशोरवयीन मुलामुलींमध्ये हे बदल उशिरा दिसून येणे यालाच डिले प्युबर्टी अथवा उशिरा येणारी पौगंडावस्था असे म्हणता येईल। मुलींमध्ये वयाच्या 13 वर्षापर्यंत व मुलांमध्ये वयाच्या 14 वर्षापर्यंत जर काहीच बदल झाले नसतील तर या आजाराची लक्षणे असू शकतात। अनेक वेळा या आजारामध्ये उंची देखील कमी राहू शकते। त्यामुळे बरोबरीच्या वयाच्या मुलामुलींपेक्षा उंची कमी असल्यास पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असते। हा आजार बरेच वेळा हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होत असतो। त्यामुळे तज्ञ डॉक्टरांना भेटून योग्य ते उपचार केल्यास तुम्हाला फायदा होईल। पौगंडावस्थेच्या या दोन्हीही विकारांमध्ये लवकर निदान झाल्यास योग्य त्या उपचारांनी नैसर्गिक वाढ होते, पुढील समस्या टाळता येतात। त्यामुळे पालकांनी सगळे मनातले गैरसमज, भीती, संकोच बाजूला ठेवून सतर्क राहणे गरजेचे आहे। काही शंका असल्यास आपल्या जवळील हार्मोन तज्ञांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। सबस्क्रिप्शनसाठी कुठलेही चार्जेस नसतात, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।